हाय पूनम, कशी आहेस? आज छानच असशील, कारण आज तुला या धर्तीवर अवतार घेऊन 40 वर्ष होत आहेत. मला तर कल्पनाच करवत नाहीये की तू आज 40 वर्षांची होतेस, कारण मला अजूनही ती लहानपणीची डोक्यावर फाउंटन सारखा पोनी बांधणारी आणि शाळेत 2 वेळा बांधून जाणारी माझी लहान बहीणच आठवते. काय दिवस होते ते आपले चाळीतले. तुला आठवतंय? तुझ्या कंपॅरेटिव्हली गोऱ्या असलेल्या रंगामुळे मी तुला लहानपणी काय कहाणी सांगितलेली ते, की तुझे आई बाबा अमेरिकेला असतात आणि तुला माझ्या आई बाबांकडे सांभाळायला ठेवले आहे म्हणून. आणि तुला ते खरे वाटून तू तेव्हा ओक्साबोक्शी रडली होतीस. आपण एकदा पोलीस ग्राउंड मध्ये वडाच्या पारंब्यांना लोंबकळायला गेलेलो आणि तुला छान झोके घेता यावेत म्हणून मी एक जोरदार धक्का देण्याच्या नादात तुला पाडले होते. तुला खरं तर खूप लागलेले, पण मी तुला सांगितले की प्लीज घरी याचा उल्लेख करू नकोस म्हणून, आणि तू माझ्या सांगण्यावरून घरी सांगितले नव्हतंस. पण नंतर तुझा हात खूप सुजला आणि डॉक्टरकडे गेल्यावर त्यांनी प्लास्टर करूनच घरी पाठवले तुला. मी तुझ्यावर काय आणि किती किती अत्याचार केले ह्याची जाणीव मी मोठी झाल्यावर झाली मला, पण त्यासाठी कधी तुला सॉरी बोलले नव्हते. म्हणून आज ही जाहीर माफी. जशा आपण मोठ्या होत गेलो तसे आपले नाते बहिणींचे कमी आणि मैत्रीचं जास्त होऊ लागलं. मी माझी सगळी छोटी मोठी सिक्रेट्स तुझ्याबरोबर शेअर करायचे, पण तू मात्र तुझे सगळ्यात मोठे सिक्रेट माझ्यापासून लपवून ठेवलेस. असो, त्यावेळेस तुझा राग आलेला, पण मग तू आणि जित्या दोघांनीही आमच्या सगळ्यांचीच मनं जिंकली. तुझे धावण्यातले आणि खो खो मधले कौशल्य तर खरंच वाखाणण्याजोगे होते. तू ज्या पद्धतीने पहाटे उठून नियमितपणे मैदानात सरावासाठी जायचीस त्याला तोड नव्हती. मला अजूनही तुझी प्रियदर्शनी ग्राउंडवरची रेस आठवते. कोणत्याही स्पोर्ट्स शूट शिवाय, कोणत्याही स्पीड गिअर शिवाय तू ती स्पर्धा जिंकलेलीस, तेव्हा तुझी मोठी बहीण म्हणून मला तुझा असा काही अभिमान वाटलेला त्याचे वर्णन मी शब्दात करूच शकत नाही. तुझ्या खो खोच्या मॅचेस, त्यात तुझे कौशल्य, मग तुझे वर्तमानपत्रामध्ये आलेले कौतुक, सगळंच एकदम भारी वाटायचं. तुझ्या एवढ्या साऱ्या कप्स, मेडल्सचा तू कधीच गर्व केला नाहीस आणि पाय कायम जमिनीवरच ठेवलेस. आणि एवढे सारे करूनही तू तुझे वकिलीचे शिक्षण पण चांगल्या प्रकारे पूर्ण केलंस, हे विशेष. तुझा सगळ्यात मोठा गुण म्हणजे मी मोठी बहीण म्हणून तुला कितीही ओरडले, डाफरले, तरी आज तागत तू मला कधी उलट उत्तर केले नाहीस किंवा माझ्यावर कधी आवाज चढवला नाहीस. उलट छोटी बहीण असूनही कोणी काही दिले तर बेबी तू आधी सिलेक्ट कर असंच कायम म्हणतेस आणि मी घेऊन राहिलेलं तू घेतेस. कुठे काही प्रोग्राम असले तर मोठी म्हणून तू मलाच पुढे करून कायम मान देतेस. म्हणजे खरं आपल्यामध्ये मोठं कोण आणि छोटं कोण हेच कळत नाही मला. ओमची तर तू एकदम फेवरेट मावशी आहेस. त्याचे सगळे हट्ट मी कितीही नको म्हटले तरी पुरवतेस. माय मरो आणि मावशी जगो ह्या अशा म्हणी तुझ्यासारख्याच समस्त मावशांमुळे मराठी भाषेला मिळाल्या असतील. तुझ्या लग्नानंतरही तू शिंद्यांचे सगळे कुटुंब छान सांभाळतेस. म्हणजे शिंदे मामींच्या अनपेक्षित जाण्याने एक मोठी खळगी निर्माण झाली, पण त्यानंतरही तू सगळे सण समारंभ छान प्रकारे करतेस, संपूर्ण कुटुंबाला एकत्र ठेवतेस. ही खूप मोठी गोष्ट आहे. कुठे ना कुठे शिंदे मामींची ती शक्ती आणि आपल्या पप्पा, आई, मामा मामींनी केलेले आपल्यावरचे संस्कार म्हणावे लागतील. बाकी वयाची 40शी ओलांडताना पण तू तुझ्या फिटनेसची छान काळजी घेशीलच, यात काही शंका नाही. आणि यात तुझ्या जानची पण तुला साथ राहीलच, हेही तितकेच खरे. माझ्या ओमला एक खूप प्रेम करणारी मावशी मिळाली, पण बिचारी माझी प्रिय भाची आराध्या काही असे कधी बोलू शकत नाही. तू एक खूप छान बहीण, छान मुलगी, छान मावशी, छान सोनबाई आणि खूप छान बायको आहेस. पण एक उत्तम आई होण्यासाठी आईला थोडे स्ट्रिक्ट आणि मुलांबरोबर शिस्तबद्ध राहावे लागते, याची थोडी काळजी घे. तू थोडी स्ट्रिक्ट आई झालीस की मी एक खूप प्रेमळ मावशी बनेन, यात शंका नाही. चला, आता खूप झाली लेक्चरबाजी. तू म्हणशील आज के दिन तो बख्श दो मेरी बहना. बाकी तू कायम आनंदी, समाधानी आणि सुखी राहा. तुझं पुढचं सारं आयुष्य उत्तम आरोग्याचं आणि खूप खूप रंगीबेरंगी स्वप्नपूर्तीचं राहो, हीच आजच्या या खास दिवशी सद्गुरूचरणी प्रार्थना. तुझ्या माइलस्टोन बर्थडेच्या तुला खूप साऱ्या शुभेच्छा. हॅपी बर्थडे पूनम. लव्ह यू ऑलवेज. तुझी लाडकी बहीण कुमुद उर्फ बेबी.